स्टान्स बघण्याची संधी मिळायची एनसी ग्रोनियाला फलंदाजाची आणि त्याची गोलंदाजीची शैली या ठिकाणी आपण बघतोय ती संदेश पार्टीची. संदेश तयार आहे. संदेशचा हा चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू टप्पा पडत छप्पन बाहेर निघाला. पंचांनी या चेंडूला वाईटचा इशारा दिलाय. वाईटच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. पहिली अवांतर धाव मिळालेली आहे. वाईटच्या मदतीनं हा या ठिकाणी पंचांची उज्जत घालू नका. पंच म्हणजे क्रिकेटचा आत्मा आणि पंचांनी निर्णय 3 धावांची पेनल्टी आहे. लक्षात ठेवा ओमकार, 3 धावांची. तुम्ही पंचांना विचारू शकता वाईट का दिला म्हणून आणि म्हणजे पंचांना विचारू शकता की वाईट का आहे का, पण तुम्ही वाईट का दिला का हा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही. काचं उत्तर मिळणार नाही. 3 धावांची पेनल्टी मिळेल. उत्तर म्हणजे गोलंदाज तयार संदेश. संदेशचा हा चेंडू सुंदर चेंडू होता. सरळ जातोय सिलीमुडाच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला खेळ बघायला मिळतोय या ठिकाणी. पण धावा जास्त होणं गरजेचं आहे काका. मात्र आज बऱ्याच प्रेक्षकांना अपेक्षा होती 50 धावा होतील, 55 धावा होतील, नंतर फलंदाजी करणारे फलंदाजी बघायला मिळेल. पण असं काही घडत नाहीये. आज कदाचित या ठिकाणी स्लो झालेली आहे. विकेट आज संत बघायला मिळाली. हा चेंडू वारंवार रिव्हर्स स्विचचे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. त्रिफळाची झालाय फलंदाज या ठिकाणी आपण बघताय. संदीप या ठिकाणी बाद होतोय आणि पहिला हादरा मिळाला शिवशक्ती पाले संघाला. धावफलकावरती धावा फक्त 1 असताना 1-1 अशी नाजूक आणि दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. नाजूक आणि दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. नबका फलंदाज खेळपट्टीकडे आगे करतोय. फलंदाज हर्षद होंडो कशी कामगिरी करणार. आदरणीय तुर्वे गावचे आमचे सुशांत गरज साहेब यांच्याकडून काका मात्रे या टुर्नामेंट साठी या मंडळाला रोख रक्कम 25,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचा आपण या ठिकाणी मनापासून आभार मानले पाहिजेत. रोख रक्कम 25,000 तुर्बे गावचे आमचे आदरणीय सुशांत शेठ गरज साहेब, शशिकांत पुंडलिक पाटील साहेब जांभूळपाडचे आणि सुशांत शेठ घरत यांचं स्वागत करतील अमर म्हात्रे. अमर म्हात्रे यांचं स्वागत या ठिकाणी. अमर म्हात्रे आपल्या शुभास्ते स्वागत करतील आमच्या सुशांत शेठ घरत आणि पुंडलिक शेठ यांचं पण. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि दुसरा फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय. दयनीय अवस्था निर्माण झाली काका. मात्र बिकट अवस्था निर्माण झाली या ठिकाणी. शिवशक्ती पाले संघाची. किरण 11 शिरवणे संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला खरा, पण हा निर्णय त्यांच्या पठ्ठ्यावरती पडलाय. मित्र म्हणे अगदी पूर्णपणे त्यांच्या दिशेनं या ठिकाणी झुकलाय हा निर्णय. काका काय म्हणाल आपण? नक्कीच, कारण संधी मिळाली आणि आपण जसं मागे सांगितलं की खेळपट्टी अतिशय संत आपण पाहू शकता, त्यामुळे धावा येत नाही. गोलंदाज चांगला प्रयत्न करतात. या संत खेळपट्टीचा वापर देखील या ठिकाणी करतात आणि परिणाम या ठिकाणी धावांचा आपण पाहिलं तर निश्चितच धावसंख्या कमी येते. मागच्या सामन्यात आपल्याला फक्त 17 धावा आल्या होत्या. या सामन्यात पाहूया येणाऱ्या 4 षटकात किती धावा येत आहेत. आकाश तारेकर यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. आकाश तारेकर रायगडचा एक बुलंद आवाज यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षात यायचं आहे. नक्कीच आकाश तारेकर यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती येण्याची. आकाश तारेकर एक जबरदस्त असा फलंदाज. दुर्दैव त्यांचं मित्र म्हणेन, कारण या स्पर्धेमध्ये 2 टुर्नामेंटमध्ये खेळले. एकाच टुर्नामेंटमध्ये 2 टुर्नामेंट खेळले, एक ओपनची एक रायगडची, पण नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही. तरी आपण या ठिकाणी त्यांना विनंती करूया की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. 2-1 अशी नाजूक आणि बिकट दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. ती आतापर्यंत शिवशक्ती पाले या संघाची आणि गोलंदाजीसाठी तयार आहे तो संदेश पार्टे. संदेशचा हा चेंडू जबरदस्त चेंडू छक्कडामध्ये आला. फलंदाज चेंडूकडे अगदी आशाळभूत अशा नजरेनं बघत राहिले. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. योगेश पेंडकर सुंदर विकेट किपरचं काम करतोय. अप्रतिम विकेट किपरचं काम करतोय तो योगेश पेंडकर. हा चेंडू यावेळेस मात्र जोरदार अपील करतायत आपण बघतोय. काय? हा ओके सॉरी ओके. पहिल्या या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज पहिले 2 बाद झाले होते आणि धावफलकावरती 2 बाद 1
अशी अवस्था निर्माण झाली होती आणि षटकाचा खेळ संपलाय पहिल्या. आकाश तारेकर यांना तेजस मात्रे यांच्या वतीने मी पुन्हा एकदा व्यासपीठावरती येण्याचं निवेदन देतो. 2 विकेट त्या ठिकाणी गमावल्यात आणि एकच धाव झालेली आहे. काका मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय संघ. किमान 20-25 धावा आता व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. पहिली इनिंगच्या वेळेस सुरू झाली तेव्हा असं वाटलं की 40 धावा व्हायला पाहिजेत, पण आता माफक अपेक्षा असेल त्यांच्या पाठीराख्यांची. किमान 20-25 धावा जरी झाल्या तरी हा सामना आम्ही चांगला करू. गोलंदाज तयार. हा चेंडू, पहिला चेंडू, सुंदर फटका, सरळ चेंडू, लॉंग ऑफ सीमा आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गोळीच्या वेगानं सीमा पार, दणदणीत चौकार. गोलंदाज शैलेशच्या गोलंदाजीवरती. श्रीलेशच्या गोलंदाजीवरती एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला अतिशय देखणा फटका. 4 धावा बॅकफुटला येऊन अगदी चेंडूला तटावलं. डोळ्याच्या पारणे फेडणारा फटका बघायला मिळाला. हा चेंडू, सुंदर फटका, पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलून फेकणार तोपर्यंत श्रीलेशनं चेंडूला अगदी सहज पकडलं. 1 धाव मिळते काका या एका धावेच्या बरोबरीनं. एकूण धावसंख्या जयेशची झाली 5. सुमित बाद झाला 0 सुमित खेळतोय. संदीप बाद झाला 0 वरती. हर्षद होंडोलाही आपलं खातं खुलं करता आलं नाही, पण जयेशनं मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. 4थ्या क्रमांकावरती येणारा फलंदाज कशी कामगिरी करतोय याकडे आता त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांच्या नजरा आहेत. 6 धावा झाल्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेस सुमित तयार आहे. डावखुऱ्या हाताचा स्ट्रायकर एंडला तर श्रीलेश तयार गोलंदाजी करण्यासाठी डावखुऱ्याचा. हा चेंडू, हॅलो, यावेळेस मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाज खेळूचा खेळ संपतोय. धावफलकामध्ये कुठेही बदल नाहीये. 6 धावा धावफलकावरती लागतायत काका. आपण बघताय गोलंदाजी एवढी टिचून करतायत या ठिकाणी किरण 11 शिरवले संघाचे. मी तर म्हणेन गोलंदाजी टिचून होतेच होते, पण विकेटचा रंग बदललाय. विकेटना 2 दिवसांच्या तुलनेत आज रंग बदललाय. धावा फार कमी होतात आज धावा फार कमी होत आहेत. गोलंदाज तेवढीच चांगली कामगिरी करतायत. कालही तसं बघायला गेलं आपण तर धावा जास्त झाल्या नाही, पण आपल्या ग्रामीण खेळाडूने एवढ्या धावा केल्या. 60 धावा कोणी केल्या, कोणी 65 धावा, 66 धावा मला वाटतं उच्चांक या स्पर्धेमध्ये. पण आज काय झालं या विकेटला, आज का घडतं असं, असा तमाम प्रेक्षकांना प्रश्न निर्माण झालेला आहे. धावफलकामध्ये कुठेही मोठा बदल नाहीये. धावा मात्र 6 झालेल्या आहेत. 6 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा श्रीलेश. श्रीलेशचा हा चेंडू, जोरदार प्रयत्न करतायत फलंदाज. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा त्यांचा इरादा आहे, पण गोलंदाज एवढा टिचून मारा करतायत. मी तर म्हणेन काका मात्र हे जे गोलंदाज आहेत मुंबईचे गोलंदाज, त्यांच्या हातामध्ये जादुई फिरकी तर आहेच, त्याचबरोबर त्यांच्या वेगावरती पण नियंत्रण आहे. कारण टप्पा फास्ट पडल्यानंतर चेंडू कधी कुठे इनस्विंग होतो, कधी आउटस्विंग होतो आणि त्यामुळे फलंदाजाला अगदी रीड करताना फार अडचण निर्माण होते. आणि त्यामुळे आज कदाचित धावसंख्येवरती अंकुश बसलाय असं मला वाटतंय. धावफलकावरती धावा आहेत तर 7 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाज श्रीलेश तयार आहे. श्रीलेशचा चेंडू, यावेळेस मात्र नशिबाचा चौकार मिळालाय. गलीच्या दिशेनं चेंडू हा म्हणता सीमा रेषेच्या पलीकडे. श्रीलेश स्वतःवरती नाराज आहे. श्रीलेशने आपल्या परीने फार चांगलं काम केलं. गोलंदाज किती ताकदीचा असू द्यात, पण क्षेत्ररक्षकाने जर त्याला चांगली साथ दिली नाही तर मग अशा धावा येणार. या 4 धावांच्या बरोबरीनं 11 धावा झाल्यात 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. पण अजूनही येणारी 2 षटकं शिल्लक आहेत. या येणाऱ्या 2 षटकात काय घडणार, काय बिघडणार हे ऐकण्यासाठी काका मात्र यांच्याकडे. धन्यवाद ॲडव्होकेट अभिषेक पाटील. तर खेळपट्टीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर मगाशी म्हणजे सामने सुरू होण्यापूर्वी आमचे आयोजक अमरशेठ ठाकर म्हात्रे आणि मी जेव्हा खेळपट्टीवर गेलो, खेळपट्टी अतिशय टणक होती. खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारच्या भेगाही नव्हत्या, त्यामुळे गोलंदाजांना अशी संधी कोणती नव्हती. पण संत झाले आपण पाहिलं निश्चितच 3 दिवसाच्या तुलनेने, आणि धावा मात्र धावप्रकार येणं मुश्किल झालंय. तर या ठिकाणी धावा आल्या त्या 11 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं शिवशक्ती पाली संघाची धावसंख्या येते ती 2 गडी बाद. एकूण धावसंख्या 11 प्रति षटक 5.50च्या सरसने. तर नवी षटक यावेळी आपण पाहतोय
या ठिकाणी शेवाचे आदरणीय मयूर शेठ म्हात्रे शेवेचे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. शेवेगावचे आमचे मयूर शेठ म्हात्रे. तर वैयमदाकडे यावी हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, तितकंच आलं नाही. आपण पाहिलं क्षेत्रक्षक चेंडूवर घेतोय. चेंडू निश्चितच कार्पेटसाठी केला होता एका धावीसाठी आणि अशा प्रकारे एका धावेने धावसंख्येत भरले होते. 12 धावा धावपळ आल्या शिवशक्ती पाली संघाच्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर संदीप हा पहिला बाद बदलता फलंदाज 0 धावसंख्येवर. त्यानंतर हर्षद होंडो हा बाद झाला होता 0 धावसंख्येवर. मात्र जयेश यांनी 2 चौकांच्या मध्ये तब्बल 9 धावांचे योगदान दिले आणि सुमित त्याला साथ देतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. गोलंदाज राहुल जोगडे खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे अतिशय मोठं योगदान देणारा हा गोलंदाज आपण पाहू शकता. यावी बामणडोगर एंड कडून लेफ्ट मोर विकेट मारा करतोय. यावी फ्रंट फुटचा चेंडूला एक दिशा दिली. चेंडू आपण बदल मेडाच्या दिशेने जातोय निश्चित आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एका धावीचं योगदान मिळते. ते पुन्हा एकदा फलंदाजला 1 धाव मिळते. फलंदाज जयेशला जयेशाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 10. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. एकूण धावसंख्या 2 बाद 13. डावकरा फलंदाज सुमित खेळण्यासाठी सज्ज. या ठिकाणी गोलंदाज राहुल हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला निश्चित पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटचा उंची पाहून पाहिला वरच्याच भागाला चेंडू लागला आणि स्वतः गोलंदाजांनी अतिशय सुरेख असा झेल केला. रनिंग कॅच घेतली आणि याच बरोबर 30रा धक्का बसतोय. तर शिवशक्ती पाली संघाचा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. फलंदाज सुमित याची खेळी समाप्त होत आहे. बाद होतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. 3 बाद एकूण धावसंख्या 13. हॅलो हॅलो या ठिकाणी आदरणीय मयूर म्हात्रे यांचं स्वागत करतायत. ते अमर म्हात्रे आपल्या शुभास्ते स्वागत करतायत. शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते या टुर्नामेंटच्या माध्यमातून. तर निश्चितच त्यांचं देखील आपण स्वागत करूया. व या मैदानाकडे आपण पाहिलं नवीन फलंदाज मध्ये देतोय. फलंदाज बाद झाला सुमित. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर 7 चेंडू त्यांनी सामना केला होता आणि निश्चित कुर्म गतीने कासवच्या पद्धतीने ही फलंदाजी आपण पाहिले. 3 बाद धावा आल्या त्या 13 शिवशक्ती पाली संघाचा आणि षटक नवीन फलंदाज येतोय राहुल जोगड्या समोर खेळण्यासाठी. फलंदाज यावी विजय जाधव यावी मैदानाकडे आपण पाहू शकता. नवीन फलंदाज मध्ये येतोय. क्षेत्रक्षकामध्ये व्यूहरचनेमध्ये जर पाहिलं तर ऑफसाईडला एकूण 4 क्षेत्रक्षकांची व्यूहरचना. एक शॉर्ट फॉर्मॅट पाहत आहे. पॉईंटला कोणताही क्षेत्र नाही. एक क्षेत्र डीप एक्स्ट्रा कर वाडिश मिड ऑफ आणि लॉंग ऑफ व्यूहरचना दरम्यान हा चेंडू निश्चित आपण पाहिलं. चेंडू आतमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू निघून गेला यष्टीच्या हातामध्ये आणि याबरोबर कोणती धाव नाही निर्धाव चेंडूची सांगता होते. धावा धावपकर आल्या त्या 3 गडी बाद 13 धावा. 30 षटक मार्ग असते. गोलंदाज राहुल जोगडिया बामणडोगरी डिक्शनरीकडून यावी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आता चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला फलंदाजांनी दिशेपासून थोडं निश्चितच फलंदाज थोडेसे दूर होते कारण चेंडू आणि बॅट यांचा कोणताच संपर्क येत नाही. चेंडूला ऑनसाइडला अर्थात आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरतो आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव जात आहेत. धावसंख्येमध्ये बदल नाहीये. 13 धावा धावफलकावर. आता चेंडू मात्र निश्चित फलंदाजी फ्रंट फुटचा चेंडू ड्राईव्ह केले. कार्पेटसाठी चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग क्षेत्राशी येतोय. चेंडू फेकतोय यशच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि याच बरोबर या ठिकाणी एका धावेने एकूण धावसंख्या येते 14. 3 षटक या ठिकाणी पाहिली तर समाप्त होतं. अतिशय चांगले षटक फेकलं होतं राहुल जोगडे यांनी. या षटकामध्ये तब्बल त्याने धावा दिल्या त्या 3 आणि 1 फलंदाज त्यांनी बाद केले. पहिल्या षटकात संदेश पार्टे याने 2 धावा दिल्या होत्या तर श्रीलेश यांनी मात्र आपण पहिलं भागडी षटक केलं. 10 धावा दिल्या. सफलता त्याला नव्हती. राहुल जोगड्या अतिशय चांगली गोलंदाजी करत 3 धावा 1 फलंदाज बाद. आता मात्र निर्णायक शेवटचे षटक ज्याला नेहमी आपण म्हणतो हाणामारीचे षटक डू ऑर डाय आणि या हाणामारीच्या षटकामध्ये पाहूया किती धावांपर्यंत योगदान देते शिवशक्ती पाली संघ. दुसरीकडे आपण पाहिला तर किरण 11 शिरोवणे संघाने जे चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदलते. नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रशांत अर्थात मोरावे यांकडून आणि ह्या हाणामारीच्या षटकात आपण पाहणार आहोत किती धावांपर्यंत योगदान दिले जाणार आहे ते या सामन्यामध्ये. फलंदाज विजय जाधव आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये. जयेश मात्र एका बाजूने आपण पाहिलं तर 2 चौकांच्या मध्ये तब्बल खेळतोय 11 धावसंख्येवर आणि ते या जयेश यावी. गोलंदाज प्रशांत. अंतिम षटक मोरावेंकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय वेगाने हा चेंडू फेकला होता आपण पाहिला कारण या खेळपट्टीचा पुरेपूर वापर गोलंदाजांनी उचललाय. खेळपट्टी टणक आहे
मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या भेगा देखील झालेल्या होते, मात्र गोलंदाजांना निश्चित या ठिकाणी साथ देते. तर प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरला आपल्याला पाहू शकता. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावला. कोणती धाव नाहीये आणि धावसंख्येमध्ये कोणत्याही बदल. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हे 5 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज प्रशांत मोरावेंकडून 10 पंच रमणी गोलंदाज अतिशय वेगवान मारा करतोय. डावखुरी गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहिलं हा चेंडू टप्पा पडला होता. चेंडूला ऑनसाइडला भिरकावण्याचा प्रयत्न पाहता निश्चित लेग बाईचा इशारा पंचांचा निश्चित. आणि हा चेंडू आपण पाहता शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने गेला होता. गली आणि शॉर्ट थर्ड दिशेने एका धावेसाठी. आणि अशा प्रकारे एका धावेने फक्त धावेत प्रत्येक धावेसाठी झुंजतोय तो शिवशक्ती पालित संघ अंबरनाथ या परिसरातला संघ आपण पाहू शकता. तर धावा आल्यात 15 धावा. सामना करेल मात्र फलंदाज या ठिकाणी आता मात्र विजय जाधव. विजय जाधव साठी येणारी अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर यावी हा चेंडू सरळ बॅटिंग खेळून काढला. चेंडूला ड्राईव्ह केला. कार्पेटसाठी चेंडू जातोय निश्चितच शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डीप एक्स्ट्रा करून क्षेत्रक्षण चेंडू अतिशय चांगलं क्षेत्रक्षण पाहू शकता. आणि ज्या ठिकाणी फक्त एक धाव मिळते ती विजयला. विजयी आपलं खातं वगैरे एका धावेनी आणि संघाची धावसंख्या जाऊन पाहते 16च्या घरामध्ये 3 बाद. फलंदाज जर आपण संदीप सुमित आणि हर्षद हुंडा बाद झाल्यानंतर मात्र डावाला आकार द्यायचा प्रयत्न जयेश आणि विजय करतोय. खेळण्यासाठी सज्ज आहे जयेश. त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिले तर 11 धावा. एका बाजूने असं म्हटलं की एखादी बुडती नौका पहिली करण्यासाठी नावाडीची गरज आहे. आणि ते नावाडी अजूनही जर पाहिलं तर शिवशक्ती पालित संघाचा तितकासा खंबीर नावाडी या ठिकाणी नाही मिळाला हे आपण पाहू शकता. आताचा चेंडू मात्र आपण पाहिला तर चोरटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज हाताने चेंडू पाहूया नेमकं काय घडतंय. आणि या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आपल्या निश्चित क्रीज मध्ये एक धाव पुन्हा एकदा मिळते संघाला. आणि या एका धावेने शिवशक्ती पालित संघाची धावसंख्या 1 निवारते. एकूण धावसंख्या 17च्या घरात 17 आणि खतरा असं नेहमी मांडलं. पाहूया या ठिकाणी अजून येणारे चेंडू काही चेंडूचा विचार जर आपण केला तर 20 किंवा 25 पर्यंत तरी धावसंख्या जाणार का असं एक प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आपण पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी प्रशांतची धावसंख्या 17. विजय वैयक्तिक एका धावसंख्येवर तर जयेश या ठिकाणी 11 धावसंख्येवर. ज्याने 2 चौकारांचा या ठिकाणी निश्चित या चौकारांच्या मदतीने त्याने 11 धावांवर तो खेळत असताना पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट मारा. या चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज पाठला होता चेंडूचा मात्र निश्चित अवाक्याचा झेल होता. एका धावेचे योगदान मिळते संघाला. आणि या एका धावेने एकूण धावसंख्या येते 3 बाद 18 धावा शिवशक्ती पालित संघाच्या. या संघातील विजेता संघ श्लोक 11 कोल्हापूर या संघासमोर सुपर हिट मध्ये खेळेल. कारण यानंतर हा एक सामना अजूनही बाकी आहे. आणि यातला संघ जो संघ जिंकेल हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि जाताना आपल्या घराकडे जाताना निश्चित 50,000 पारितोषिक आपल्या नावावर नोंद करू शकतो. तर भुय्या मैदानाकडे गोलंदाज तयार प्रशांत. पुन्हा एकदा एक डावखुरी गोलंदाजी आपण पाहता. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी मोरावे एन कडून 10 पंच रनपी गोलंदाजी करतोय हा चेंडू. आणि निश्चित अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा तितकासा चांगला संबंध आपण पाहू शकले नाही. आणि तोपर्यंत लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर शिवशक्ती पालित संघाची धावसंख्या आली 3 गडी बाद. एकूण धावसंख्या 19. 20 धावांचं लक्ष गेल्या 2 सामन्यांचा जर आपण विचारला ऍडव्होकेट अभिषेक पाटील आपण विचार केला तर या ठिकाणी धावा 20 पेक्षा जास्त आहे. मगाची 17 धावल्या होत्या आता फक्त 19 धावल्या 20 धावा. पाहूया या 20 धावांचं लक्ष घेऊन फलंदाज या ठिकाणी उतरेल तो निश्चित किरण 11 शिरोळे संघ. पण गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहणार आहोत. या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत याने अतिशय चांगला भेदक मारा केला. दिशा आणि टप्पा याच्यावर निश्चित जर आपण पाहिलं तर नियंत्रण ठेवलं. आणि परिणाम या ठिकाणी धावा फक्त आल्या त्या अंतिम षटकामध्ये फक्त 5. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. ऐकूया पुन्हा एकदा ऍडव्होकेट अभिषेक पाटील यांना.
येत होते तेव्हा नाही फुटला 20 पाहिजे 20 शिवशक्ती पाले सामना सुरू होतोय त्याच्यापूर्वी निश्चितच एक पारितोषिक येतोय आमचे सन्माननीय आयोजक विकासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून योगेश पेंडकर याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच विकास शेठ म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. मित्र म्हणजे विकास शेठ 500 मध्ये काय होणार नाही. धावा 3 मारले तर 1500 होतील. हजार लावले पाहिजेत. नक्कीच अजून एक सामना आहे. काही असो बक्षीस ते बक्षीस असतं. तुम्ही 5 रुपयाचं लावा नंतर 500चं लावा ते बक्षीस आहे. पण इथे तो बक्षीस कमवणार का फलंदाज की याच्या विपरीत या ठिकाणी आपण बघताय काका मात्रे 20 धावा जरी सोप्या वाटत असल्या तरी त्या कठीण होऊ शकतात. जर सलामीची जोडी फोडण्यामध्ये सलामीच्या गोलंदाजांना सफलता मिळाली तर. सलामीचा गोलंदाज या ठिकाणी आपण बघताय शिवशक्ती पाले संघाकडून सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपला जातोय. येणारे 24 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण कोल्हापूर संघाला विनंती करणार आहोत की आपण इथे उपस्थित राहा कारण यानंतर आपला सामना होणार आहे. 24 चेंडू 20 धावांची गरज आहे. तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. काका म्हात्रे यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजपासून उद्यापासून काका म्हात्रे या ठिकाणी अगोदर पूर्व नियोजित कार्यक्रम डोंबिवलीला असल्यामुळे ते उद्या या ठिकाणी येणार नाहीत. पण आम्ही गेली 4 दिवस त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण बघतोय काका मात्र उद्यापासून आमच्या समवेत नाही. पण गेली 4 दिवस आपण काका आजच्या रात्र 4 रात्री आपण आमच्या समवेत होतात. अतिशय चांगलं त्या ठिकाणी आपण साथ दिली आम्हाला. त्याबद्दल मी तुमचं पासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या उद्यापासूनच्या टुर्नामेंटला तुम्हाला शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतो. 24 चेंडू 20 धावांची गरज आहे. सलामीला आलेला फलंदाज योगेश पेंडकर सूरजच्या गोलंदाजीचा कसा समाचार घेणार याच्या विपरीत योगेश पेंडकरची एखादी विकेट घेऊन या सामन्यामध्ये गर्मी निर्माण करणार का हा गोलंदाज हे बघणे तेवढंच महत्वाचं आहे. सूरजचा हा पहिला चेंडू चपकड बाहेर निघालाय. मागच्या सामन्याचा पण आपण विचार केला. पहिल्या 2 चेंडूवरती योगेशचा चेंडू समजू शकले नव्हते. पण नंतरच्या 4 चेंडूवरती योगेशने धावा केल्या होत्या 20. हा योगेश पेंडकर घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. गोलंदाज तयार आपण बघताय योगेश या ठिकाणी. डावकुरे हाताचा गोलंदाज सूरज आणि स्ट्रायकर इंडला योगेश पेंडकर. हा चेंडू यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर धावा या ठिकाणी वाईट चेंडूचा इशारा येतोय. पहिला चेंडू सूरज टाकला त्यानंतर चेंडू वाईट टाकला आणि या वाईट चेंडूच्या मदतीने धावा संख्येचं खातं खुलं होत आहे. येणारे 24 चेंडू तसेच आहेत. 23 चेंडू आहेत आणि गरज आहे ती 19 धावांची. 23 चेंडू 19 धावांची गरज आहे. सूरज तयार आहे. रेल्वे ट्रॅक एंडकडनं मारा करतोय. सूरजचा हा चेंडू बॅकफुट ला येऊन गली आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू ढकलले. एकदा पूर्ण केली आहे. ओमकारनं ओळखलं की आता धावा जास्त नाहीत. आपण जर का खाली केली जर आपण विकेट रनआउटची टाकली तर पडझड निर्माण होऊ शकते. म्हणून त्याने रोखलं नॉन स्ट्रायकरच्या योगेशला. योगेशनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं. या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती ती 2 धावा. येणारे चेंडू आता शिल्लक आहेत 22 आणि गरज आहे ते 18 धावांची. 22 चेंडू 18 धावांची गरज आहे. योगेश आणि ओमकार देसाई हा एक जबरदस्त फलंदाज आहे. रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात होते. कोण एक डिंगडॉंग पुणे आणि एसपी दादर. योगेश पेंडकर विरोधात होता एसपीच्या. पण आज एकाच्या बरोबर दोघेही एकाच टीम मध्ये खेळतात.
हे मी म्हणेन एका व्यावसायिक खेळाचं लक्षण आपण या ठिकाणी बघतोय. पण सूरजचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी आहे. सूरजनं फार चांगली गोलंदाजी केली. सूरजनं खऱ्या अर्थानं रात्रीमध्येही त्याला या ठिकाणी सूर्याच्या किरणाचा छाप पाडले मित्र म्हणेन. कारण पहिला चेंडू वाईटचा अपवाद वगळता अतिशय चांगला मारा करतोय. चांगली गोलंदाजी आहे. टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जर अशीच गोलंदाजी राहिली तर हा सामना चांगला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हा चेंडू सुंदर फटका जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धोका होण्याची संभावना होती पण या ठिकाणी मात्र नशिबानं साथ दिली नाही. फलंदाज जर का बाद झाला असता तर या ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण झाली असती. पण अडचण निर्माण झाली आहे ती शिवशक्ती पाले संघाला. या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकला असता पण तिथे 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या झाली ती आता आपण बघताय ती धावफलकावरती धावा झाल्या त्या 4. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा काका आपण बघताय. आणि गरज आहे ती 16 धावांची. 16 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. एका बाजूला ओमकार देसाई, दुसऱ्या बाजूला योगेश पेंडकर. सूरज मात्र फार चांगली कामगिरी करतोय. सूरजचा हा चेंडू अशीच जर का गोलंदाजी राहिली काका मात्र हा सामना चांगला होणार. भलेही प्रेक्षकांना वाटत असेल की या 20 धावा सहज करतील. एक प्रेक्षक इथे येऊन गेले. एक प्रेक्षक मला सांगून गेले की एका षटकाचा सामना संपवला तर 5,555 रुपये. पण हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार यात मला तरी शंका वाटत नाहीये. 19 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 19 चेंडू 16 धावा. सूरजची जर अशी कामगिरी राहिली, सूरज सारखे एकाच 2 चांगले गोलंदाज आले तर सामना चांगला होणार. हा चेंडू यावेळेस मात्र जातोय. क्षेत्ररक्षण खराब आहे. अशा क्षणाला तुम्ही एअरटाईट क्षेत्ररक्षण केलं पाहिजे. तुमच्याकडे जर कमी पैसे असेल तर तुम्ही पैशाचा वापर कसा केला पाहिजे. पैसा अगदी व्यवस्थित तुम्ही वापरला पाहिजे. इथे पण असंच आहे. इथे अगोदर तुमच्याकडे धावा कमी आहेत तर तुम्ही बचत केली पाहिजे. तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं पाहिजे. पण इथे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. गोलंदाजानं आपलं काम चांगलं केलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 20 धावांचा पाठलाग करताना धावा आल्या त्या 6. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. नजीम गुल्ली मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नजीम गुल्ली गुजरात वरून आलेला हा गोलंदाज आहे. प्रवीण दुगाडे सांगितलं की गुजरात ट्रेननं आलेला हा गोलंदाज खऱ्या अर्थानं मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघाला ट्रेननं घरी परत पाठवेल का. पण इथे मात्र आता परिस्थिती थोडीशी बिघड झालेली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. 18 चेंडू 14 धावा. नजीम गुल्ली तयार. नजीम गुल्लीचा हा चेंडू बिलकुल समजू शकला नाही योगेश पेंडकरला. योगेशला हा चेंडू समजू शकला नाही. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. 17 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे काका. मात्र या सामन्यात जर रंगत निर्माण करायची असेल, या सामन्यात जर ठसन निर्माण करायची असेल, हा सामना जर चुरशीचा व्हायचा असेल तर 1-2 विकेटची गरज आहे. 1-2 विकेट गरजेचे आहेत. या प्रेक्षकांना नवरा मरो की नवरी जेवण मिळायची कारण आहे. सामना कोणी जिंको, सामना चांगला झाला पाहिजे. शेवटचे 17 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. 17 चेंडू 14 धावा. जबरदस्त सामना. योगेश पेंडकर सारख्या फलंदाजाला चुकवलंय मी तर म्हणेन या गोलंदाज गुल्ली नजीम गुल्ली. नजीम गुल्ली गुजरात वरून आलेला हा गोलंदाज आपण बघताय खरोखर चांगलं काम करतोय. डावखुरी हाताचा आहे, उजव्या हाताचा. हा चेंडू यावेळेस मात्र दुबईला गेलेला हा फलंदाज आहे. जरी हा गुजरातचा गोलंदाज असला तरी फलंदाज मात्र दुबईवरून त्यानं पारितोषिक मिळवलेलं आहे. त्या योगेश पेंडकरनं मारलेला हा डीप फाईन लेग सीमारेषे पलीकडचा षटकार. आणि या 7 धावांच्या बरोबरीनं सामन्याची हवा सुद्धा गेलेली आहे. शेवटचे चेंडू 16 आणि गरज आहे ती 8 धावांची. धन्यवाद डीजे मास्टर. चांगली चांगली गीते या ठिकाणी वाजवत आहेत. येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 8 धावांची. हा चेंडू बॅकफुटला येऊन अगदी पटकायचा होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पण चेंडू जातोय. तो मिड ऑफला 1 धाव या चेंडूवरती मिळते. 1 धावेच्या बरोबरीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या आता 13. येणारे 15 चेंडू आणि गरज आहे 7 धावांची.
15 चेंडू 7 धावांची गरज आहे. अतिशय चांगली फलंदाजी. ही जोडी खतरनाक आहे. ही जोडी फोडणं गरजेचं होतं. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावचीची जर का विकेट गेली असती तर सामना थोडासा अटीतटीचा झाला असता. पण इथे मात्र आता थोडस कठीण निर्माण झालाय. तो मी म्हणेन फलंदाजी करता क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवशक्ती पाले संघाला. 14 चेंडूचा खेळ संपलाय. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज असावी ती 7 धावांची. 14 चेंडू 7 धावा. हे जर समीकरण उलटा असं काका मात्र आणि अशा क्लायमेट मध्ये तर सामना अगदी चांगला झाला असता. 7 चेंडू 14 धावा जर असत्या तर सामना अटीतटीचा झाला असता. पण इथे उलट आहे. 14 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 14 चेंडू 7 धावा. रिव्हर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. अगदी सहज घेतात ओमकार देसाई आणि योगेश पेंडकर. पण काका मात्र असं सहज करता तळोजे संघ स्पर्धेत बाहेर निघाला होता. कारण आपण कुठलंही आव्हान सोपं मानायचं नसतं. त्या आव्हानाला आपण अगदी सरळ म्हणजे सामोरं जायला पाहिजे. इथे मात्र रिव्हर स्वीपचा प्रयत्न फसला. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 7 धावांची. 13 चेंडू 7 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या बाजूला डीप पॉइंटच्या दिशेला चेंडूला अडवलं. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून. पण क्षेत्ररक्षण आपल्यापर्यंत प्रयत्न करतात खरे शिवशक्ती पाले संघाचे. पण धावाच कमी आहेत. धावा एवढ्या कमी आहेत की मी म्हणेन परिस्थिती त्यांची आता नाजूक झालेली आहे. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती मात्र 5 धावांची. 12 चेंडू 5 धावांची गरज आहे. यानंतरचा होणारा सामना कोल्हापूर श्लोक 11 कोल्हापूर संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यावं. श्लोक 11 कोल्हापूर आणि यातून जो जिंकणार आहे, यातून जो टीम्स जिंकणार त्यांच्या बरोबर सामना होईल. 7वा सामना आजच्या रात्रीचा सुपर 4 साठी सामना असेल. नक्कीच काका मात्र जो जिंकणार तो किमान कल्पेश ठाकूर दमलेत आणि हा सामना सुद्धा संपवण्याच्या दिशेने मारलेला फटका योगेशनं. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. भारतीय जनता पार्टी नवीन सेवा कमल चषक दिनांक 5 एप्रिल ते 8 एप्रिलच्या दरम्यान नाईट टुर्नामेंटचं आयोजन. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 आणि भव्य दिव्य चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 75,000 आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. हा चेंडू सुंदर फटका. हा सामना संपवला. डीजे मास्टर तुम्ही थांबा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 40,000 आणि या स्पर्धेचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे रायगड विरुद्ध मुंबई असा सामना होणार आहे आणि उरण विरुद्ध अलिबाग. आणि त्या स्पर्धेला वसीम जाफर भारतीय क्रिकेट स्टार त्या स्पर्धेसाठी येणार आहे. भूषण पाटील तुर्वेचे भूषण पाटील आपण या ठिकाणी यावं. मॅन ऑफ द मॅच संदेश पारटे. जबरदस्त गोलंदाजी. संदेश पारटेनं 1 धाव देऊन 2 विकेट मिळवल्या. त्या संदेश